ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं राजकन्या, देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजे मुखवट्यानं उठावं, सचिर वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशगंधांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस बेहू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, बेहू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, भटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारदेला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. तिने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसाच आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिळली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू घातलं, कोहळ्या पोखरला, होना मोहरा भरल्या. वाटेस जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातेचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून ओना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व
सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणं मोहराने घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं, नाहू घातलं, माकू घातलं, पाटाचं बैसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोटली, चामरं कोटली, पायीक कोटले, परवर कोटे. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकांना बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उतशील मचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपली घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासांचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता, तो उताना केला. 6 मोते होते. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहंगळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे? राजा राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोळीचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप जसा झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळावे केला. राजाच्या राणीला, माळ्याला, मथारीला, कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो मा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.